नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत आहेत आणि जे की तुम्ही भरत असाल तर पहिलं जर क्रायटेरिया म्हणजे पहिली जी आहे ती म्हणजे रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला म्हणजे आधार कार्ड टाकून तुम्हाला OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला हे येईल. यामध्ये तुमचं नाव इंग्रजीमध्ये पूर्ण जे आहे ते, आता माझं ARJUN अर्जुन आहे. तर हा फॉर्म पूर्ण मोबाईलवर भरत आहे. तर तुम्ही पण मोबाईलवर भरू शकता, कुठं कॅफेवर वगैरे जाण्याची गरज नाही. तर इथे माझं नाव टाकल्यानंतर इथे वडिलाचं नाव आणि नंतर इथं आडनाव जे आहे ते वडिलाचं नाव टाकायचं इथं. नंतर इथे आईचे नाव असं टाकल्यानंतर म्हणजे काही चुका वगैरे होऊ देऊ नका. नंतर मराठीमध्ये इथे तुम्ही देवनागरीमध्ये जे मराठी कीबोर्ड करून इथे तुम्ही टाईप करू शकता. इथे तुमचं नाव देवनागरीमध्ये म्हणजेच मराठीमध्ये, नंतर वडिलांचे आणि नंतर आडनाव आणि आईचे नाव असे टाकल्यानंतर तुम्हाला पद कोणतं सिलेक्ट करायचे काय नाही. आता मी पोलीस कॉन्स्टेबलसाठी भरलेलं आहे, त्यामुळे बघा मी टच केल्यानंतर काय म्हणते इथं. तर इथे म्हणजे तुम्ही या पदासाठी अगोदर अर्ज भरला आहे. तर आपल्याला आता सेकंडमध्ये पोलीस बँड्समॅन, कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, प्रिझन कॉन्स्टेबलसाठी तर हे भरल्यानंतर तुम्हाला कुठं भरायचं आहे, मुंबई प्रिझन, पुणे प्रिझन, नागपूर प्रिझन आणि नाशिक प्रिझन. तर आपण पुणे करू. नंतर पुढील पृष्ठामध्ये गेल्यानंतर इथे नाव राहिलेले आहेत, तर मी ते भरतो आणि तुम्हाला पुढील दाखवतो. ओके, तर मी जसं म्हणतो तसंच करा तुम्ही. तर हे भरून झाल्यानंतर हे बघा पूर्ण झालेलं आहे. तर पुढील पृष्ठामध्ये जायचं. यामध्ये तुम्ही बघा आता हे आरक्षण तपशील आहे. नक्षलग्रस्त हे तर नाहीच आहे. अंशकालीन आहात का, तर आपण नाही आहे, त्यामुळे नाही क्लिक करू. माजी सैनिक तर नाही आहे, जर असेल तर होय म्हणून क्लिक करा. भूकंपग्रस्त नाही आहेत. आणि गृहरक्षक होमगार्ड आहेत का, तर नाही आहे, तुम्ही असेल तर होय करा. अनाथ आहेत का, तर नाही आहे. माजी सैनिकावर अवलंबून असलेली मुलगा मुलगी उमेदवार आहात का, नाही आहेत. आणि इकडे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू असाल तर होय करा, आपण नाही आहे त्यामुळे नाही. प्रकल्पग्रस्त आहात का, तर नाही आहे त्यामुळे नाही करू. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, तर नसेल नाही, तर असेल तर होय करा. आणि तुमची जी कास्ट आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जे कास्ट आहे ते तुमचे यामध्ये ऑप्शन आहेत बघा. SC ST VJ NTB NTC NTD SBC OBC SEBC EWS आणि ओपन. तर माझी आहे ती मी केलेली आहे. ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ॲक्शन विल बी टेकन. जर तुमची आता जर चेक केली आणि व्हेरिफिकेशन केली तर तुमची जर कॅटेगरी बरोबर नसेल, म्हणजेच जात बरोबर आणि सर्टिफिकेट जर नसेल तर तुमच्यावर ॲक्शन केली जाईल, हे इथे म्हणलेले आहे त्यांनी. त्यामुळे जे आहे ते तेच बरं. नंतर इथे जे तुमचा नंबर आहे कास्टचा, तर ते इथे तुम्ही भरायचं. जे तुम्ही प्रमाणपत्रावर आपल्या गॅलरीमध्ये चेक करायचं. फोटो वगैरे बरंच काढून ठेवायचे डॉक्युमेंटचे आणि चेक करायचे काय आहे काय नाही. तर ते चेक केल्यानंतर मग इथे दिनांक घ्यायचा जे तुमच्या कास्टवर काढलेला आहे काय नाही. तर मी इथे असं तारीख घ्यायची. हे काही असं 2025 वर्ष, नंतर 2019 जेव्हा काढलेली आहे तेव्हाची. तर माझी शाळेत 2019 27/3/2019ची आहे असं वाटतं मला, बघावं लागेल, 1 मिनिट. तर पूर्ण चेक करूनच बघा. तर हे माझं 27/3/2017मध्ये काढलेली होती. तर 27/3/2017 तर जे आहे तेच बघा. आणि तुमचं शिक्षण इथे लास्ट 12वी पाहिजे आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, तर हे ते विद्यार्थी त्यांचं ती आपलं बैठक क्रमांक कोणी टाकतात कोणी खालचा. तर जे आपल्या 12वीच्या प्रमाणपत्रावर आहे नंबर, तर तेच टाकायचं. म्हणजे राईट साईडला तुम्हाला दिसेल तिथे प्रमाणपत्राचा नंबर. तर मी टाकतो, 1 मिनिट चेक, फोटो बघून टाकतो, तर तुम्ही पण टाकू शकता.
तर जे आहे ते तुम्ही ते टाका, जेणेकरून काही चुकणार नाही वगैरे. नंतर जन्मतारीख, तुमचं जन्मतारीख काय आहे काय नाही. तर आपण 2001 तर ते बरोबर घ्यायचं. आणि तुमचा महिना वगैरे दिवस कोणता आहे काय नाही. तर हे बरोबर आहे. वय 24 वर्ष झालेलं आहे. नंतर पुढील प्रश्न करायचे. तर हे केल्यानंतर इथे तुमचं संपर्क पत्ता वगैरे लिहायचा आहे. तर तुम्ही तुमच्या घराचं इमारत क्रमांक, तर संपर्कासाठी बघा परिसर किंवा आणि ते राज्य करायचं, महाराष्ट्र किंवा कर्नाटक म्हणून इथे आहे ऑप्शन. तर नंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, जो जिल्हा आहे ते तुम्ही इथं क्लिक करायचं. आणि तालुका कोणता आहे, आणि तुमचं गाव हे ते काय मॅन्डेटरी नाही, परंतु तुम्ही टाकू शकता तुमचं गाव, पिनकोड. जे तुमचं बरोबर वरचं आणि खालचं एकच आहे, तर तुम्ही हे इथे एकच करायचं. नंतर हे पूर्ण भरल्यानंतर तुम्ही इथे पुढील प्रश्न करायचे. पुढील प्रश्न केल्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, पारसी, अदर. तर हिंदू. आणि तुमची जात कोणती आहे ते इथे तुम्ही पुढे करायचं. इथं काही मॅन्डेटरी नाही, तुम्ही काही करायचं काही नाही, कारण म्हणजे असं स्टार जे आहेत तेच मेन आहेत. तर नंतर इथे खाली यायचं. शासकीय निमशासकीय सेवादारात सध्या सेवेमध्ये आहात का, तर नाही आहे, त्यामुळे नाही. असेल तर हा आहे. तर तुमच्याकडे डोमेसिल आहे तर डोमेसिल असेल तर होय करायचं. आणि ते त्यांचा क्रमांक आणि दिनांक जे आहे तर ते टाकायचं यामध्ये. आणि नंतर इथे ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात तो प्रवर्ग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, कामगार, अंशकालीन पदवीधर, माझे सैनिक, पोलीस, पल्ले, माझा निवारण असलेले मुलगा मुलगी, पत्नी, 30% महिला आरक्षण. तर इथे महिलांसाठी आहे हे ऑप्शन. नंतर उमेदवाराकडे नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो का, तर होय. तर ते इथे नॉन क्रिमिनल कोणते आहेत काय नाही, म्हणजे असं नंबर वगैरे. तर आणि इथे दिनांक वगैरे पूर्ण भरायचं, नंबर आणि दिनांक. लेटेस्ट तुम्हाला नॉन क्रिमिनल पाहिजे आहे. तर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, तर होय. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय, होय. आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का, जर असेल तर होय करा. आपल्याकडे नाही आहे त्यामुळे नाही. आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन परवाना आहे का, तर नाही आहे. इथे आपल्याकडं नाही आहे, परंतु आपण होय इथे तुम्ही जर असेल तर होय करा, नाहीतर असं बी केलं तर काही चालत नाही आहे. नाही जर केलं तर बघा इथे काय म्हणते, आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन LMV परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावे लागेल. तर तुम्ही इथं होय किंवा नाही करू शकता, तुमची मर्जी आहे. जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा, कारण 2 वर्षानंतर तुम्ही इथे सबमिट करू शकता. नंतर आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्यास बाबतचे प्रमाणपत्र आहे का, तर होय. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील पाळले आहात का, तर नाही आहे, त्यामुळे नाही. नंतर पूर्ण रिकॅप करायचा. मी 1 मिनिट भरतो पूर्ण माहिती आणि नंतर पुढील करतो प्रोसेस. नंतर असं रिकॅप करायचं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून एक बार माहिती भरल्यानंतर तुम्हाला डबल असं काही चिंता होणार नाही, कारण काही चुकी वगैरे असेल तर तुम्ही तेच करेक्ट करू शकता. एक बार जर फॉर्म भरला तर तुम्हाला काही करता येणार नाही. आणि आधार लिंक असल्यामुळे तुम्ही एकच फॉर्म भरू शकता, त्यामुळे पूर्ण फीस भरूनच कॅन्सल करून मग नंतर अजून भरता येतो. तर बघा हे पूर्ण भरलेलं आहे आपण, नॉन क्रिमिनल वगैरे. तर अशी एक बार रिकॅप करायचं आणि नंतर पुढील प्रश्न म्हणून करायचं. केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची अर्हता जी आहे ती 12वी आहे. तुम्ही विद्यापीठ किंवा मंडळ नाव, तर मंडळ आपण लातूर करू.
तर सिलेक्ट पास आहात, कारण इथे फेलचं तर काही दिसतच नाही आणि जर चालू असेल ते पण नाही, फक्त पास, कारण 12वी झाल्यानंतरच 18 वर्ष. तर इयर कोणतं होतं काही नाही तुमचं, तुम्हाला 2019 होतं. प्राप्त गुण किती आहेत तुम्हाला हे इथे टाकायचं. एकूण गुण 650चे होते. शुड नॉट बी रँक. तर 650. नंतर आपण पदवीधर आहात का? होय. कोणत्या शाखेमध्ये आहात तुम्ही पदवीधर? तर ते घ्यायचं, जे आहे ते BA आहे आपण. तर इथे जे आहे ते बघा तुम्ही, बकळ पूर्ण जास्त पदवी आहेत. BSc, BA सोशल, पुन्हा जे तुमचे आहे ते तुम्ही इथं निवडा, किंवा नसेल तर काही राहू द्या, कारण पूर्ण फक्त 12वीवरच आहे. तर आपण BA आणि BSc पण केलं, पण आपण BA करू. आपण पोस्ट ग्रॅज्युएट तर आपण नाही आहे, असेल तर होय करा. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? जर तुम्हाला करायचं असेल तर होय करा, नाही तर नाही पण करा. जे तुम्हाला आवडतं ते करा, पण होय करा, कारण कुठं लागा नसल्यास हे. तर नंतर इथे क्लिक करायचं, जे पूर्ण ही एक बार माहिती वाचून घ्यायची काय काय नाही. नंतर अर्जाचे पूर्वदृश्य जर पाहिजे असेल तर इथे क्लिक करायचं आणि जतन करा तर जतन करू शकता. तर बघा, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाहीत, कारण एक बार भरल्यानंतर तुम्हाला डबल करता येणार नाही. तर ओके करायचं. ओके केल्यानंतर हे काही तुमचा हे आता टोकन नंबर आहे आपला, आणि मेसेज पण आलेला आहे वरून. तर हे मेसेज पाहू शकता. भरल्यानंतर तुम्हाला असं मेसेज येईल, आणि फक्त तुम्हाला आता पेमेंट करायची आहे, तर ते तुम्ही